सर्व माझ्या पिता माझ्या ताबा मी तुझ्या हातात देतो माझ्या पिता. आमची मंडळी दे पाहिजे तुझ्या फाउंडेशन दे बाप्पा. आम्ही तुझ्या हाती सोपवतो माझ्या स्वर्गीय बाप्पा. हे वचनाद्वारे प्रभू तू आमची भेट घे माझ्या पिता. ते वचनाद्वारे प्रभू तू आमचे शिकवण दे बाप्पा. ते वचन दे बाप्पा आमचं जीवन बदलणार असावं दे बाप्पा. केवळ आम्ही वचन ऐकणारे नसून दे बाप्पा त्या वचनाप्रमाणे आचरण करणारे वचनाप्रमाणे जीवन जगणारे व्यक्ती तू आम्हाला बनव दे बाप्पा. वचनाचं पालन करण्यासाठी दे बाबा मला बुद्धी दे. आम्हा प्रत्येकाला ज्ञान दे माझ्या पिता. आणि जो जो व्यक्ती प्रार्थना करते दे बाबा आज त्या प्रत्येकाशी तू बोल दे बाप्पा. आणि आज त्या प्रत्येकाला तू आशीर्वादित कर माझ्या. आज दे बाप्पा त्याचं जीवन तू बदल आणि त्याच्यावर तू दया कर दे बाबा. की तुमचा वेळ काळ सर्व आम्ही तुझ्या हाती सोपवतो. आज समय आम्ही तुझ्या हाती देतो दे बाप्पा. आणि प्रार्थना येशूच्या नावात करतो म्हणून ऐक. आमेन. हालेलुया. छान अशी टाळी देवासाठी वाजव करू. हालेलुया. हालेलुया. जागे आहात. कुठं झोप लागली. आमेन. सगळे जागे आहात. मग छान टाळे वाजवपर्यंत देवासाठी बघ. Praise the Lord. कोण सांगेल गेल्या रविवारी आपण काय विषयावर बोललो. एखादं वचन पुन्हा आठवत आहे. लोक बंधू सांगतो काय म्हणतात. लोक पहिला ते पहिल्यापासून काय सांगितलं होतं मला सांगा बरं. ती विश्वासाने प्रार्थना करते त्याला बरेच वर्ष झाले मूल बाळ होत नाही काय नाही. अजून तुला काय वचन काय कोणतं वचन होतं. हालेलुया. गेल्या वेळेस आपण पाहिलं होतं रविवारी जखऱ्याबद्दल आपण पाहिलं होतं. आमेन. अलिशिबा आणि जखऱ्याबद्दल. प्रेज द लॉर्ड. त्या दोघांबद्दल आपण थोडीशी माहिती घेतली होती. आमेन. की परमेश्वराने त्यांच्या जीवनामध्ये कशा प्रकारे काम केलं आठवत आहे ना. की त्या देवाच्या मंदिरात त्याची उपस्थिती कशी होती आणि त्याची समय ज्यावेळेस आली त्याची वेळ ज्यावेळेस आली त्या देवाने त्याला कशा प्रकारे दर्शन दिलं ते आपण पाहिलं होतं. आमेन. आठवत आहे ना सर्वांना. की ज्यावेळेस तो मंदिरामध्ये असताना धूप वेदीचं काम त्याच्याकडे आलं. देवाचं काम करण्याची वेळ त्याच्याकडे आली. प्रेज द लॉर्ड. त्याचा समय आला त्यावेळेस आपण पाहतो की देवाने त्याची काय केली प्रार्थना ऐकली बरं. आमेन. आणि त्याच्या प्रार्थनेचं परमेश्वर त्याला काय केलं उत्तर दिलं बरं का. परमेश्वराने त्याच्या परिवाराची काय घेतली काळजी घेतली. त्याच्या परिवाराची आठवण केली बरं का. प्रेज द लॉर्ड. त्याची काय केली परमेश्वराने त्याच्या परिवाराची काय केली आठवण केली आणि त्याला काय केलं आशीर्वादित केले आपण पाहिलं होतं. प्रेज द लॉर्ड. आता आपल्या परिवाराला व आपल्या स्वतःला आपला परिवार आणि आपण स्वतः कसं सुरक्षित राहिलं पाहिजे. प्रेज द लॉर्ड. किंवा आपल्या परिवाराला किंवा आपल्याला कसं सुरक्षित ठेवलं पाहिजे केलं पाहिजे. आमेन. प्रेज द लॉर्ड. काय करावं लागेल जर परिवार एकत्र करावं लागल सुरक्षित करावं लागल स्वतःचं रक्षण करावं लागल तर काय करावं लागल. आमेन. काय गरजेचं आहे. जर परिवार जर ज्याला वाटतं की माझा परिवार जो आहे ना तो खंबीर पाहिजे तो ढासळा कामा नये. प्रेज द लॉर्ड. तो मजबूत उभा पाहिजे. किती संकट आलं काय झालं जसं नाही का एखादं घर बांधतो बायबल सांगता आपल्याला खडकावरचं घर असतं जे बांधलं त्याचा पाया मजबूत राहतो. वारा आला पूर आला वादळ आलं त्या घरावरती कोसळलं तरी ते घर पडलं नाही का कारण त्याचा पाया कशावर होता
खडकावर तो असतो. Praise the Lord. मग आपल्या परिवाराला व आपल्या स्वतःला कसं सुरक्षित केलं पाहिजे? आपण काय केलं पाहिजे? जर आपल्याला वाटतं आपला परिवार सुरक्षित पाहिजे, मग तुमच्या परिवारामध्ये किती कोणी असो, तुमचे नातेवाईक असेल, तुम्ही काही धरत असेल ते नातेवाईक. Praise the Lord. तर प्रथम तुम्हाला कशाची गरज आहे? प्रार्थनेची गरज आहे. कशाची गरज आहे? काय करणं गरजेचं आहे तुम्हाला? मध्यस्थीची प्रार्थना बघा खूप गरजेची आहे. मध्यस्थीची म्हणजे समजा तुम्ही कोणत्या तरी कामाला चाललाय, तुम्ही प्रार्थना केली, मान्य आहे मला, आणि तुम्ही चाललेला आहात. प्रेज द लॉर्ड. ते कुठलेही काम तुम्ही हातामध्ये घेतले आणि ते करण्यासाठी जात आहे, काहीतरी तुमचं कार्य आहे ते तुम्ही करण्यासाठी जात आहे की त्यामध्ये तुम्हाला प्रतिफळ प्राप्त व्हावं म्हणून. प्रेज द लॉर्ड. असं कोणतंही एखादी वस्तू तुम्ही ठरवत आहात ते करण्याचं आणि तुम्ही जात आहात, तर तुम्हाला त्याची तुम्ही प्रार्थना केली, पण आणखी एक तुम्हाला गरज आहे. कशाची गरज आहे? मग कोणत्या प्रार्थनेची गरज आहे? मध्यस्थीच्या प्रार्थनेची गरज आहे. बरं, कशाची गरज आहे? तुम्हाला प्रार्थनेचं कव्हर पाहिजे बरं, तर तुमची कामं सक्सेसफुल होतात. हालेलुया, हालेलुया. तुम्ही ज्यावेळेस काम करता प्रार्थनेचा कव्हर तुम्हाला पाहिजे चारही बाजूनं, तर तुमची कामं सक्सेसफुल होतात. नाही तुम्ही म्हणता मी प्रार्थना करून तर आलोय खरं, प्रार्थना तर झाली खरं, पण माझं कामच सफल झालं का बरं? कारण तुम्हाला जो बॅकग्राऊंड जो होता प्रार्थनेचा कव्हर, तो कव्हर नाहीये. प्रेज द लॉर्ड. म्हणून काम सक्सेसफुल कधी कधी होत नाहीत बरं, जर प्रार्थनेचा कव्हर जर नसेल तर. मग त्यासाठी काय केलं पाहिजे? मग प्रार्थना जर माझ्यासाठी कव्हर पाहिजे, कव्हरिंगची प्रार्थना पाहिजे, तर मला काय केलं पाहिजे? हालेलुया. काय केलं पाहिजे? मध्यस्थी प्रार्थनेची गरज आहे बरं का. कशाची? मध्यस्थीची प्रार्थना. एकत्र मिळून सर्वांनी प्रार्थना करणं गरजेचं आहे, त्याला मध्यस्थीची प्रार्थना म्हणतात. प्रेज द लॉर्ड. एकत्र मिळून प्रार्थना करणं त्याला मध्यस्थीची प्रार्थना करता. समजा एखाद्याला कोणाची गरज आहे आणि आपण सर्वजण एकत्र आलोय आणि एकत्र मिळून त्या व्यक्तीची प्रार्थना करत आहोत, त्या जीवनात काम करतात, त्याच्या जीवनामध्ये काम घडणार बरं. हालेलुया. त्याला म्हणतात प्रार्थनेचं याला कव्हर आहे, याला कव्हरिंग केले प्रार्थनेचं. प्रेज लॉर्ड. हालेलुया. आणि कनेक्ट पाहिजे, चर्चशी कनेक्ट पाहिजे. चर्चशी नातं कसं पाहिजे? व्यक्तीचं घनिष्ठ पाहिजे, मजबूत पाहिजे, की प्रार्थना त्या चर्च मध्ये जर केली जात आहे तर तो व्यक्ती चर्चचा आहे, तर त्यासाठी प्रार्थनेचं काय होतं? उत्तर भेटतं बरं का. हालेलुया. म्हणून तो प्रथम व्यक्ती चर्च कसा पाहिजे? एकनिष्ठ पाहिजे. हालेलुया. बघा स्तोत्रसंहिता याचा 73 अध्याय आणि त्यातलं 28 वचन. स्तोत्रसंहिता 73 त्यातलं 28 वचन. काय म्हटलं? माझ्याविषयी म्हटलं तर बाबांनो, देवाजवळच जाणं ह्यामध्येच माझं हित आहे, ह्यामध्येच माझं कल्याण आहे. कुठं जाणं? कुठं जाणं? कुठं जाणं हित आहे? तुमचं लक्ष आहे का वचनाकडे? तुमचं सर्वांचं वचनाकडे लक्ष आहे का? का भूक लागली काय मागवायचं का तुम्हाला? सांगा. हालेलुया. वाचा पुन्हा रिपीट. कुणाजवळ जाणं? बाबांनो, माझ्याविषयी म्हटलं तर देवाजवळ जाणं ह्यातच माझं हित आहे, ह्यातच माझं कल्याण आहे, हेच माझ्यासाठी चांगलं आहे. काय करणं? देवाजवळ जाणं, प्रार्थनेमध्ये बसणं, देवाच्या मंदिरामध्ये उपासनेमध्ये राहणं, हेच माझं हित आहे, हेच माझं समाधान आहे. पुढं. कारण मी माझा जो प्रभू परमेश्वर आहे त्याला आश्रय स्थान केले, मी त्याच्या आश्रया ठिकाणी आलोय, त्याच्या आश्रयामध्ये मी काय आलोय. प्रेज द लॉर्ड. कशामध्ये माझं हित आहे? मी जर परमेश्वराला माझा आश्रय स्थान केलेला आहे, त्याचा आश्रय घेण्यासाठी जर मी आलेलो आहे, तर देवाजवळ जाणं, प्रार्थना करणं, त्याच्या मंदिरात माझी उपस्थित राहणं, हेच माझं हित आहे.
Praise the Lord. तरच मी माझा परिवार सुखी आणि रक्षण मध्ये आणि स्वतःचे रक्षण करू शकतो. कुठे गेल्यानंतर देवाचं. हालेलुया हालेलुया. कुठं जाणं हित आहे मनुष्याचं? देवाजवळ जाणं, प्रार्थना करणं हे त्यासाठी हिताचं आहे बरं का. तर तुमचा परिवार तुम्ही सुरक्षित ठेवू शकता. हालेलुया. छान अशी टाळी देवासाठी वाजवू. माझ्याविषयी म्हटलं तर देवाजवळ जाणं, कुठं जाणं? हेच माझं हित आहे, हेच मला समाधानकारक आहे. प्रार्थनेमध्ये राहणं हेच माझ्यासाठी हिताचं आहे बरं का. कारण मी त्याच्या आश्रयासाठी आलोय. मी त्याच्या आश्रयाचं ठिकाण माझं कोण आहे? परमेश्वर आहे. प्रेज द लॉर्ड. बघा निर्गमचं पुस्तकाचा 17वा अध्याय आणि त्याचं 11वं वचन सांगते की, निर्गमचं पुस्तक याचा 17वा अध्याय आणि त्यातील 11वं वचन. त्यावेळी असे झाले की मोशे आपले हात बघा वर करीत, त्यावेळेस युद्ध सुरू होतं त्यावेळेस असं झालं की मोशे ज्या ज्या वेळेस आपले दोन्ही हात उंच करत होता तेव्हा इस्रायलची सरशी होई त्यावेळेस व तो- इस्रायल लोक विजय प्राप्त होते. Praise the Lord. काय करत होता? देवाचा जो दास होता तो त्यासाठी हात वर करून प्रार्थना करत होता. आणि ज्यावेळेस त्याला हात वर करून प्रार्थना करत होता त्यावेळेस त्यांना विजय मिळत होता. आणि ज्यावेळेस तो हात खाली करत होता त्यावेळेस त्यांचे काय होती? हार होत होते. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. समजत आहे? म्हणून प्रार्थनेचा कवर खूप गरजेचा आहे बरं. जर तुम्ही कोणत्या कामासाठी जात आहात तर प्रथम तर आपण एकत्र झालं पाहिजे, त्यासाठी प्रार्थना केली पाहिजे आणि प्रार्थना करून प्रेज द लॉर्ड तुम्ही निघलं पाहिजे ते काम करण्यासाठी. आणि सांगितलं ही माझ्यासाठी प्रार्थना करा, मी तिथपर्यंत चाललोय. माझं काम ते कसं झालं पाहिजे? सफल झालं पाहिजे, मला प्रतिफळ प्राप्त झालं पाहिजे. म्हणून बायबल सांगतं ज्यावेळेस मोशे हात उंच करत होता त्यातून इस्रायल लोकांना विजय मिळत होता. बायबल सांगतं परमेश्वर त्यांच्या बाजूने युद्ध लढण्यासाठी उभा होता. परमेश्वर स्वतः येऊन युद्ध त्यांच्या बाजूने लढत होता, पण त्यांना विजय नव्हता मिळत. का बरं? जोपर्यंत मोशे हात उंच करून प्रार्थना करत नव्हता तोपर्यंत त्यांची सरशी होत. वाचा बरं पुन्हा रिपीट, लक्ष द्या. त्यावेळी असे झाले की मोशे आपले हात वर करी तेव्हा इस्रायलची सरशी होई व तो आपले हात खाली करी तेव्हा अमेलेकाची सरशी होई. हालेलुया. ज्यावेळेस तो प्रार्थना बंद करत होता तेव्हा त्याच्या शत्रूंचा विजय होत होता. ज्यावेळेस मोशे तो देवाचा सेवक आहे, लोकांसाठी प्रार्थना त्यानं बंद केली करायची की शत्रू त्यांच्यावरती विजय मिळवत होता. कोणावरती? त्या लोकांवरती, सर्वांवरती. आणि ज्यावेळेस मोशे प्रार्थना सुरुवात करत होता त्यावेळेस शत्रूवरती ह्यांचा विजय होत होता. कोणाचा? इस्रायल लोकांचा. प्रेज द लॉर्ड. म्हणून आपला जर परिवार आपल्याला सुरक्षित रक्षणामध्ये ठेवायचा असेल तर आपल्या प्रार्थनेचं बॅकग्राऊंड पाहिजे बरं. आपल्या जीवनात प्रार्थना पाहिजे बरं. आपण देवाजवळ जाणं हित आहे बरं. कारण देवाजवळ जाणं हेच आपल्यासाठी हित आहे, हेच आपल्यासाठी कल्याणदायक आहे. प्रेज द लॉर्ड. बघा प्रभू येशू संघ एक शिष्य होता, पेत्र, शिमोन. प्रभू येशू संघ आहे. आता येशू प्रभू संघ असताना देखील सैतान देवावर अटॅक करू शकतो का? हा माझा प्रश्न आहे. प्रभू येशू ख्रिस्त आता समोर उभा आहे, त्यांच्या बरोबर तो शिष्य चालत आहे, मग त्याच्यावरती अटॅक होईल का? त्याच्यावरती त्या शत्रूचा विजय होईल का? लूकचं पुस्तक याचा 22वा अध्याय त्यातले 31 आणि 32 वचन. लूकचं पुस्तक याचा 22वा अध्याय त्यातलं 31 आणि 32 वचन. मग प्रभू म्हणाला, शिमोना शिमोना, बघा प्रभू काय पहा, म्हणताय? प्रभू म्हणत आहे, शिमोना शिमोना पहा, तुम्हाला गव्हासारखे चाळावे. तुला कसं पारकावं? गहू. गव्हासारखं. आता तुम्ही ज्यावेळेस गहू काकड्या घेता किंवा चाळणीमध्ये घेता तेव्हा खडे बाहेर टाकून देता की गहू बाहेर टाकता? चांगलं चालतं ना. तुम्ही खाना नकोनी बाबा आपल्या पिठामध्ये जाऊ नये म्हणून त्याची किती तुम्ही त्याला पाकडून चाळून घेता. बायबल सांगतं प्रभू येशू शिमोनाला बोलत आहे, शिमोना शिमोना तुम्हाला गव्हासारखं चाळावं. कसं? गव्हासारखं चाळावं म्हणून सैतानाने मागणी केली. सैतानं माझ्याकडे मागणी केली. हालेलुया. त्यांना मला चाळू दे. प्रेज द लॉर्ड.
म्हणून सैतान मागणी करत आहे. मग परंतु एक गोष्ट लक्षात ठेव, परंतु तुझा विश्वास ढळू पण नये तुझा विश्वास ढळू देऊ नको, तू कमजोर होऊ नको, तू निराश होऊ नको. म्हणून तुझ्यासाठी मी म्हणून विनंती तुझ्यासाठी केली मी काय करत आहे, मी प्रार्थना करत आहे. हालेलुया. समजत आहे कोण बोलत आहे? प्रभू येशू बोलत आहे की गव्हासारखं चाळाव म्हणून सैतान काय करत आहे, तुम्हाला मागणी करत आहे. पण तू खंबीर हो, हिंमत धर, डगमगू नको, आणि माझी प्रार्थना तुझ्यासाठी चालू आहे. म्हणून प्रार्थनेचं कवर असणं खूप गरजेचं आहे आपल्याला. बरं, प्रेज द लॉर्ड. म्हणून आपण एकत्र प्रार्थनेला असणं खूप गरजेचं आहे. बरं, तू त्या आराधनेमध्ये आपण एकत्र असणं खूप गरजेचं आहे. बरं, प्रेज द लॉर्ड. कारण बायबल सांगते की परमेश्वर प्रभू येशू म्हणत आहे की शुमन गव्हासारखं चाळावं, तुझी परीक्षा व्हावी, तुझ्यावरती संकट यावं म्हणून तू मागणी करत आहे. पण मी तुझ्यासाठी प्रार्थना करत आहे की तुझा विश्वास डगमगू देऊ नको, तू कमजोर अजिबात होऊ नको, तू निराश अजिबात होऊ नको, कारण विजय तुझाच होणार आहे, कारण माझी प्रार्थना तुझ्यासाठी चालू आहे. हालेलुया, हालेलुया. बघा, प्रेषितांचं पुस्तक याचा 10वा अध्याय आणि त्यातलं 31वा वचन सांगतं. प्रेषितांचं पुस्तक याचा 10वा अध्याय आणि त्यातील 31वा वचन. कर्नेल्या, तुझी प्रार्थना ऐकण्यात आली आहे. कर्नेल्या जो आहे ना, एक व्यक्ती होता. बायबल सांगतं स्वर्गदूत त्याला म्हणत आहे की कर्नेल्या, तुझी प्रार्थना, तुझी विनंती काय केली, ऐकण्यात आली. बरं का, जेही तू प्रार्थना केली, जेही तुम्ही एकत्र मिळून तुम्ही प्रार्थना करत आहात. मी आता तुमच्यासाठी प्रार्थना रिक्वेस्ट मागून घेतली. कशासाठी घेतली होत्या? हे प्रार्थना करण्यासाठी. रोज पण मी तुमच्यासाठी यासाठी काय करत आहे, प्रार्थना करत आहे. त्यामुळे मी घेतल्या येण्यात ह्या दिवसामध्ये थोड्या अन्य प्रार्थना माझ्या तब्येत बरोबर नसल्यामुळं, पण मी रोज मित्र यासाठी काय करतो, तुम्ही प्रार्थना करतो. बायबल सांगतं कर्नेल्या काय करे, तुझी प्रार्थना ऐकण्यात आली आहे, तुझी प्रार्थना ऐकण्यात आलेली आहे, आणि देवासमोर आणि देवासमोर जो स्वर्गाचा परमेश्वर आहे, जो यहोवा राफा परमेश्वर आहे, त्या देवासमोर तुझ्या दान धर्माचे, तुझे दान धर्म करत आहेस ना, तू कसा नम्रपणे वागत आहेस, तू कशा पद्धतीने तू चालत आहेस, तुझं जे दान आहे, तुझे जे दशमांश आहे, त्याची काय केली, स्मरण करण्यात, त्याची आठवण करण्यात आहे. हालेलुया. तुम्हाला तुम्ही काम करून गेला, तुम्हाला वाटतं मी चला मी प्रार्थना केली, माझं संपलं, आता तुम्ही एकत्र बसलाय, तुम्हाला वाटतं मी आज प्रार्थना केली, संपलं. पण बायबल सांगते याची आठवण देव करतो की या दिवशी प्रार्थना केली होती. बरं, म्हणून बायबल सांगते तुझी प्रार्थना ऐकण्यात आली, तुझी आठवण देवासमोर काढण्यात आली, तुझी आठवण त्या ठिकाणी झाली. का झाली बरं? हालेलुया. बायबल सांगतं की तुमची नावं देखील आहेत ना, तुमची नावं इतकं हातावर कोरलेत म्हणून तुमचं चित्र जे आहे इतकं हातावरती रेखटलेलं आहे. बरं, हालेलुया, हालेलुया. तो तुमचा परमेश्वर तुमची आठवण काढतो. म्हणून बायबल सांगते कर्नेल्या, तुझी प्रार्थना ऐकण्यात आली, तू जो काही परमेश्वर संग वागत आहे, तुझा जो काही स्वभाव आहे, तुझं जे काही मनामध्ये इच्छा आहे, त्या सर्वांची काय केली, परमेश्वर समोर आठवण करण्यात आली. बरं, हालेलुया. म्हणून तुम्ही देवासाठी जे काही करत आहात ना, ते देव काय करतो, त्याचा हिशोब करतो. बरं, प्रेज द लॉर्ड. त्याची काय करतो, नोंद करतो आणि त्याची आठवण काढतो. बरं का, जेव्हा तुमच्यावर असं कुठलं संकट येतं ना, तेव्हा परमेश्वर त्याची आठवण काढतो आणि त्या संकटातून तुम्हाला अचानक बाहेर काढून सोडतो. प्रेज द लॉर्ड. कारण देवाला काय तुमची आठवण आहे. प्रेज द लॉर्ड. बघा, योगचं पुस्तकाचा 1ला अध्याय आणि त्यातलं 5वं वचन सांगतं. योगचं पुस्तक याचा 1ला अध्याय आणि 5वं वचन. हे भोजन समारंभ आटोपल्यावर योग त्यांना बोलावून आणून त्यांची शुद्धी करी. बघा, योग काय करतो माहितीये का, त्याची जी मुलं बाळा आहेत, त्याचा जो परिवार आहे, त्या प्रत्येकांना तो काय करत होता माहितीये का, त्यांचा ज्यावेळेस काही कार्यक्रम किंवा काही त्यांचे जेवण समारंभ झाले की त्यांचे काही मेजवानी असेल, असे जे बरेच त्यांचे प्रकार होते, त्यांचे नाट्य नृत्य असत होते, हे सर्व मुलं काय करत होते, एन्जॉय करत होते. आणि सर्व झाल्यानंतर तो सर्वांना जवळ घेत होता. आपला जो पूर्ण परिवार आहे ना, त्या पूर्ण परिवाराला तू एकत्र करत होता की दिवसभर आज भटकलेत, कुठं कामावर गेलेत, कुठं काय करत गेलेत,
पुढे फिरायला गेले, हे सगळं तू सगळी घरी आल्यानंतर सर्वांना एकत्र करत होता आणि देवाच्या चरणापाशी गुडघे टेकून प्रार्थना करत होता. आणि दिवसभर जे काही चुका, अपराध, पाप, जे काही मुलाबाळाकडून घडले की स्वतःकडून घडले त्याची देवाला काय करायचं, तो कबुली करायचा आणि पश्चाताप करून देवाकडे प्रार्थना करायचा. हालेलुया. आणि देवाला काय करता, बळी अर्पण करत बरं का. प्रेज द लॉर्ड. देवासमोर गुडघ्यावरती येत होता नतमस्तक होऊन, दिवसभर जे काही केले मुलाबाळांनी केले त्यांना सगळ्यांना एकत्र करून घेऊन तो प्रार्थना करत होता. म्हणजे काय त्याला म्हणतात, प्रार्थनेचं कवरिंग करत होता. प्रेज द लॉर्ड. आपण आज प्रार्थना केली, उद्या आपली प्रार्थना होते नाही होते, 2 मिनिटं गुडघे टेकले किंवा नाही टेकले त्याची आठवण देखील राहत. हालेलुया. कारण योगचं पुस्तक याचा पहिला अध्याय 10 वचन सांगतं, तो त्याचे घर व त्याचे सर्वस्व या भोवती तू कुंपण घातले आहेस काय ना? केले, काय केले, तो त्याचे घर व त्याचे सर्वस्व योगाचं घरदार, त्याची मालमत्ता, त्याची प्रॉपर्टी, ते जो काही कमवत आहे त्या सर्वांच्या भोवती काय केले, कुंपण घातले काय आहेस. केले, कुंपण. कुंपण घातले. म्हणजे काय, कंपाऊंड केले ना. माझा कंपाऊंड जर केले म्हणजे आतमध्ये कोणाची एंट्री आहे का? प्रेज द लॉर्ड. कोणी घातले कुंपण? परमेश्वर. देवाने कुंपण घातले ना. तुमच्यावरती कुठलं अरिष्ट येऊ नये म्हणून, तुमच्यावरती कुठलं संकट तुमच्या घराजवळती येऊ नये म्हणून परमेश्वराने तुमच्या अवतीभोवती काय केले, प्रार्थनेचं कुंपण घातले. बरं, हालेलुया. छान टाळे देव असते वाटत कळत आहे का? मग तुमचा एखादा बी आम्ही आवाज येत नाही. हालेलुया. काय केले, त्याच्या सर्वस्व भोवती तू काय केले, कुंपण घातले. मग तू त्याच्या हातात यश दिले आहे. काय केले, हाताला काय दिले, कोण देतो यश हाताला? प्रेज द लॉर्ड. कोणाच्या हातामध्ये, कोणाच्या हातामध्ये यश देणं? देवाच्या हातामध्ये तुम्हाला हाताला यश देणं तुमच्या देवाजवळ आहे ना. म्हणून त्यानं काय केलं, तुमच्या अवतीभोवती काय केले, त्यानं कुंपण घातले. बरं, पण उपदेश पुस्तकाचा 10वा अध्याय आणि 8वं वचन सांगतं, उपदेश याचा 10वा अध्याय आणि त्यातील 8वं वचन. उपदेश 10:8. जो खड्डा खणतो हं? तोच त्यात पडतो. जो खड्डा खणतो ना व्यक्ती, तो त्या खड्ड्यात पडेल बर का. हं? जो कुंपण आणि तोडतो ज्यानं कुंपण घातलेलं आहे पण जे कुंपण तोडून बाहेर येतो त्याला सरपट असतो. त्याच्यावरती शत्रूचा अटॅक होतो, त्याच्यावरती हल्ले होतात. बायबल सांगतं, तुझ्या हाताला यश दिले आणि तुझ्या अवतीभोवती मी कुंपण घातले. आता ते कुंपण तोडून बाहेर जायचं की आतच राहायचं, कोणाच्या हातामध्ये? प्रेज द लॉर्ड. म्हणून जो कुंपण तोडतो त्याच्यावरती अटॅक होतात बरं का. जो प्रार्थनेमध्येच नाही, कधीतरी देवाची आठवण, कुंपण राहील का? प्रेज द लॉर्ड. म्हणून जो कुंपण तोडतो त्याच्यावरती शत्रूचा हल्ला होतो. मग तो म्हणतो, अरे मी तर प्रार्थना केली, सगळं केलं, पण माझ्यावर एवढं संकट का? हालेलुया. बायबल सांगतो, तुझ्या अवतीभोवती मी कुंपण घातलेलं नाही, तुझ्या हाताला बरकता दिली, म्हणतो मी यश दिले. आता मी कोणते काम हातामध्ये घेतो, मला बरकतच येत नाही, मला अपयशच येते. मी कोणतीही योजना केली, नियोजन केले की माझं काम चांगलं झालंच पाहिजे, मी नियोजन केले, कल्पना केली की मला त्यातलं प्रतिफळ मिळालं पाहिजे, पण मला प्रतिफळच भेटत नाही. बरं, का बरं असं होतंय? हालेलुया. कारण स्तोत्र संहिता 32:8 सांगतं, स्तोत्र संहिता याचा 32वा अध्याय आणि त्यातलं 8वं वचन सांगतं, मी तुला काय करेन, शिक्षण देईन म्हणतो परमेश्वर. काय म्हणतो? मी तुला, तू काय केलं पाहिजे तुझ्या जीवनामध्ये त्याचं शिक्षण प्रथम तर मी तुला देईन. मी तुला बोध करीन आणि तू कोणत्या मार्गाने तू गेला पाहिजे, कोणत्या रस्त्यानं तू चालला पाहिजे, तू काय केलं पाहिजे. प्रेज द लॉर्ड. आज तुझा व्यवसाय की तुझा बिझनेस, तुझा कामधंदा तू कसा केला पाहिजे त्याचं काय करीन, त्याचं शिक्षण मी म्हणतो परमेश्वर मी तुला देईन. हालेलुया. समजत आहे? कोणत्या मार्गाने जायचं देखील परमेश्वर मी तुला सांगेन.
मी तुला बोध करीन, मी तुला शिक्षण देईन, मी तुला शिकवीन. Praise the Lord. हालेलुया. पण तुझ्या अवतीभोवती काय पाहिजे? कुंपण पाहिजे, प्रार्थनेचा बाडा पाहिजे. Praise the Lord. कारण तू कुंपण जोडतो त्याला सर्प डसतोय. तुझ्या हाताला मी बरखता दिली, मी तुला यश दिले म्हणतो परमेश्वर. म्हणून कोणतेही काम हातामध्ये घेतलं तुम्हाला यश भेटलंच पाहिजे. हालेलुया. जर यश भेटत नाहीये, सफलता भेटत नाही तर कुठं तरी चुकत आहे बरं का. मग प्रार्थनेकडे वळावं लागेल बरं, पुन्हा नव्यानं प्रार्थनेकडे वळावं लागेल, देवाकडे वळावं लागेल बरं. Praise the Lord. हालेलुया. बघा दानिएलचं पुस्तकाचा 10वा अध्याय आणि त्याचं 13व वचन सांगतं. दानिएलचं पुस्तकाचा 10वा अध्याय आणि त्याचं 13व वचन. पारसाच्या राजाचा अधिपती 21 दिवस मला आडवा आला. किती दिवस? 21 दिवस. बायबल सांगतं दानिएलनं प्रार्थनेला सुरुवात केली बरं का. त्याला ज्याही गोष्टीची गरज होती त्यासाठी त्यानं काय केलं? प्रार्थनेला सुरुवात केली. त्याच क्षणाला प्रार्थनेचं उत्तर भेटलं. परमेश्वर म्हणला जा त्याला प्रार्थनेचं उत्तर देऊन येईल. पण त्याच्यापर्यंत उत्तर 21 दिवस लागले. किती दिवस लागले? 21 दिवस. का बरं? मध्येच प्रार्थना आढळण्यात आली. त्याच्या प्रार्थनेचं उत्तर आपण ना स्तुति आराधना ऊपर जाती है, आशीष लेकर नीचे आती है. स्तुति आराधना ऊपर जाती है, आशीष लेकर नीचे आती है. प्रभु हमारा कितना महान, देखो हमसे करता है प्यार. प्रभु हमारा कितना महान, देखो हमसे करता है प्यार. हालेलु हालेलुया, हालेलु हालेलुया. प्रार्थना और विनती ऊपर जाती है, उत्तर लेकर नीचे आती है. प्रार्थना ऊपर जाती है, उत्तर लेकर नीचे आती है. प्रभु हमारा कितना महान, देखो हमसे करता है प्यार. प्रभु हमारा कितना महान, देखो हमसे करता है प्यार. हालेलु हालेलुया, हालेलु हालेलुया. आमेन. प्रार्थनेचं उत्तर घेऊन खाली येतं. पण 21 दिवस लागले. किती दिवस लागले? 21. का बरं? सैतानाने अडवलं होतं. म्हणून प्रार्थनेचं तोवर असणं खूप गरजेचं आहे बरं. काय असणं? प्रार्थनेचं तोवर असणं खूप गरजेचं आहे. वाच बरं. पारसाच्या राजाचा अधिपती हा? 21 दिवस मला आडवा आला. तेव्हा पहा मुख्य अधिपती तेव्हा पहा जो मुख्य अधिपती जो आहे ना, तो सैन्याचं रक्षण करणारा आहे ना, जो मजबूत खंबीरपणे उभा राहतो ना, जो तुमच्या बाजूला तुमची ढाल असून असा जो मजबूत होता ना, त्याला काय केलं? अधिपतीपैकी एक मिखायल माझ्या साह्यास आला. हालेलुया. देवाचा दूत जो मिखाईल आहे ना, तो माझी मदत करण्यासाठी उभा राहिला. Praise the Lord. माझा विजय होण्यासाठी तो माझ्या बाजूने उभा राहिला बरं. हालेलुया. Praise the Lord. समजत आहे मला काय बोलायचं. म्हणून प्रार्थनेचं ना कवरिंग असणं तुम्हा प्रत्येकाला खूप गरजेचं आहे. म्हणून कोणतंही काम असं ना तुमचं ज्यावेळेस तुम्ही करायला सुरुवात करता त्यावेळेस प्रार्थना अगोदर त्याची प्रार्थना करा. त्या गोष्टीसाठी 4 दिवस 5 दिवस 6 दिवस प्रार्थना करा आणि प्रार्थना करून मग ते काम करण्यासाठी तुम्ही बाहेर पडा. नक्कीच तुम्हाला त्याचं प्रतिफल भेटेल. छान